कल्याण पश्चिम येथील बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हॉटेल भागात रविवारी दुपारपासून एका पिसाळलेल्या श्वानानं नागरिकांवर हल्ले करायला सुरुवात केली. दुपारी 2 ते रात्री 8 या अवघ्या 7 तासांत तब्बल 130 नागरिकांना या श्वानानं चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. पादचारी रहिवासीच नाही तर दुचाकी आणि रिक्षांच्या मागे धावत प्रवाशांनाही चावा घेण्याचा प्रयत्न या श्वानानं केला. अचानक पाठीमागून येऊन नागरिकांना चावा घेतल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या हल्ल्यात जखमी झालेल्या 25 नागरिकांवर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका 11 वर्षीय मुलीला श्वानानं गंभीर दुखापत केल्यानं तिला मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय. श्वानाच्या दहशतीमुळे बिर्ला महाविद्यालय, जुने RTO कार्यालय आणि भोईरवाडी परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलंय. मुलांनाही सोसायटीच्या आवारात किंवा मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी पाठवण्यात आलं नाही. दरम्यान अनेक नागरिकांनी या घटनेबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र रविवारची सुट्टी असल्यानं अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. एका भटक्या श्वानानं 7 तासांत 130 नागरिकांना चावा घेतल्यानं महापालिकेच्या भटक्या श्वान नियंत्रण यंत्रणेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासन या श्वानावर तातडीनं कारवाई करणार का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण डोंबिवली.